प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 9 जून 2024 रविवार। जो आशीर्वाद देतो, मी तुम्हाला अशी जमीन दिली आहे ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत आणि तुम्ही ना बांधलेली सगरे दिली आहेत आणि तुम्ही त्यामध्ये राहता। तुम्ही ना लावलेल्या द्राक्षमळे आणि जैतुनाच्या झाडाचे तुम्ही खातात। जोशुआ 24 अध्याय 13 वचन। तुम्हाला आशीर्वाद मिळावेत, चांगली प्रगती यावी आणि तुमच्या जीवनात भरभराट यावी अशी परमेश्वराची खूप इच्छा आहे। इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्रायली लोकांना सोडवण्याची परमेश्वराची इच्छा होतीच। तो त्यांना कानान देश दूध आणि मधाने वागणारी जमीन देण्यास खूप उत्सुक होता। इस्रायली लोकांना यांची अजिबात अपेक्षा नव्हती। इजिप्तच्या क्रूर दासमार्गापासून कसा तरी सुटका यावा म्हणून त्यांनी परमेश्वराकडे हाक मारली, जे त्यांच्यासाठी पुरेसे होते। त्याने कानान देशाचे वचन दिले होते हे त्याने फारसे माहीत नव्हते। त्यांना माहीत नव्हते की परमेश्वराने त्यांची पूर्वजांशी त्या भूमीबाबत करार केला होता, त्यामुळे ते सर्वत्र बडबडत होते। पण देवाने त्याने दूध आणि मधाने वागणारे कानान दिले, ज्यासाठी त्यांनी कष्ट घेतले नाहीत। अशा जमिनी त्याने देण्यात आल्या आणि न बांधलेली सगरे आणि घरे येथे राहिली आणि त्यांनी न लावलेल्या द्राक्षमळे व जैतुनाचे मळे खाल्ले। भविष्यात परमेश्वराने त्याने त्या जमिनीचे वचन दिले नाही किंवा सौभाग्य म्हणून तो म्हणाला की त्याने त्यांना एक जमीन दिली आहे ज्यासाठी त्यांनी श्रम केली नाहीत। त्यांनी बांधलेली सगरे आणि घरे आणि जमिनीच्या संबंधीचा आनंद द्या। होय, आमच्या प्रेमळ प्रभूची इच्छा आहे की तुम्ही उच्च आणि आशीर्वाद यावे। माझे वडील जेव्हा जेव्हा अमेरिकेत यायचे तेव्हा त्यांचा एक मित्र अतिशय उपयुक्त आणि महागडी पुस्तके विकत घेऊन त्याने भेट म्हणून देत असे। हे फक्त दोनदाच नाही, तर प्रत्येक प्रसंगी ते तिथे केले। माझे वडील जेव्हा जेव्हा अमेरिकेत जायचे तेव्हा त्यांचा एक मित्र अतिशय उपयुक्त आणि महागडी पुस्तके विकत घेऊन त्याने भेट म्हणून देत असे। हे फक्त दोनदाच नाही, तर प्रत्येक प्रसंगी ते तिथे केले। माझे वडील अनेकदा आनंदाने आठवत असत, त्यांनी इतकी खरेदीही करावी अशी मला अपेक्षा नव्हती। आपला प्रभू देखील आपल्याला कल्पनेपेक्षा किंवा प्रार्थना करण्यापेक्षा जास्त आशीर्वाद देतो। पवित्र शास्त्र म्हणते, आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा त्यांचे वैभवाने ख्रिस्त येशूच्या दारे पुरविल। फिलिप्पीस अध्याय 4 19 वचन। हे वचन देवाचे वैभवाची संबंधीबद्दल बोलते। तो केवळ वैभवाने श्रीमंत नाही, तर दयेने समृद्ध, कृपेने समृद्ध, ज्ञानाने समृद्ध आणि आत्म्याचे दानाने समृद्ध आहे। त्यांच्याकडे या जगासाठी आणि अनंतकालासाठी सर्व संबंधी आहे। तुम्ही राजाच्या राजाची मुले आहेत आणि प्रभूच्या प्रभू। तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये श्रीमंत आहेत। तुम्ही श्रीमंत यावे म्हणून तो गरीब झाला। देवाची मुलांनो, विश्वासाने स्वर्गीय संबंधी प्राप्त करा। तुमची सगळ्या स्थितीपेक्षा परमेश्वर तुम्हाला 1000 पट आशीर्वाद देईल। पुढील चिंतनासाठी श्लोक। तुमच्या प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा तुम्हाला माहीत आहे की तो श्रीमंत असला तरी तुमच्यासाठी तो गरीब झाला, जेणेकरून तुम्ही त्यांची चारित्र्याने श्रीमंत यावे। 2 कोरिंथियर 8 अध्याय 9 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 इतिहास 32 अध्याय 33 अध्याय, संध्याकाळी जॉन 18 अध्याय 19 वचन से 40 वचन। धन्यवाद।